तर हे बघा रायवळी आंबे आहेत, छानपैकी आडी आहे. आता कसं कधी-कधी काय होतं, आपण जेव्हा आडी घालतो पहिल्याच आडी त्याच्यामध्ये आंबे बऱ्यापैकी दिवस गेले, की त्याच्यानंतर आंबे पिकतात. पिकून झाल्यानंतर आपण ते काढतो. पण जर आपल्याकडे अजून आंबे असतील तर त्याच आडीमध्ये तुम्ही तेच आंबे टाकू शकता. असं की नाही की वेगळी आडी घातली पाहिजे. तर ह्याच्यामध्ये जे आंबे होते स्टार्टिंगला घातलेली आडी होती त्यातले मी आता 3-4 आंबे पिके काढले दाखवते तुम्हाला. तर त्याच्यामध्ये मी ज्या काही रायवळी कैऱ्या आहेत त्या टाकलेल्या आहेत. कैऱ्या म्हणण्यापेक्षा रायवळी जे आंबे असतात ते पिकायला टाकलेले आहेत. आणि तुम्हाला एक सांगायचं झालं तर चांगली गोष्ट आहे ती म्हणजे ज्या रायवळी कैऱ्या असतात ना, ह्या आडीला चांगल्या उतरल्या जातात म्हणजे काय, तर आडीला आंबा खूप चांगल्या प्रकारे पिकला जातो. तर त्या ह्या ज्या रायवळी कैऱ्या आहेत ना, तर तुम्ही ते बघू शकताय, खूप मस्त आहेत. आता त्याचा शेप बघा कसा आहे, एकदम वेगवेगळ्या कैऱ्यांचा शेप. आता बिटक्या तुम्ही बघितल्यात तर बिटक्याना अशा छोट्या छोट्या असतात, पण ही पण ह्यातलीच कैरी आहे. तर बिटक्या बघायला गेलं तर बिटक्यांचे पण आकार असे छोटे छोटे असतात. प्रत्येक कैऱ्यांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे आकार असतात, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चवी असतात. आता हा जो आंबा आहे ना, हा जो रायवळी आंबा आहे ना, हा चवीला खूप छान लागतो आणि खूप छानपैकी ना आडीलासुद्धा उतरलेला आहे. आता हे काय काय आंबे आहेत ना पिकलेत, हे बघा काय काय आंबे मस्त पिकलेत. तर हे कैऱ्या कोणत्या आहेत काय ते पण मी तुम्हाला सांगते. मी स्टार्टिंगला जेव्हा नुकताच व्हिडिओ टाकला होता आपल्या करवंदांचा, तिथे आपल्याला पिकलेल्या कैऱ्या पिकलेले जे रायवळी आंबे भेटले होते, तर तोच आंबा आहे. तर त्याच्यावरचे हे थोडेफार आंबे आहेत, तर ते मी काढले होते. तर इथे बघू शकताय मस्तपैकी एकदम तयार झालेले आहेत. आणि कसं आहे माहीत आहे, एकदा झाडाखाली आंबा पिकलेला पडला की दिसला की समजून जायचं की झाडावरचे जे काही आंबे आहेत ते जून झालेत, तयार झालेत आणि पिकायच्या ह्याच्यात आलेले आहेत. तेव्हा आंबा काढला जातो, उतरवला जातो आंबा. आता तुम्हाला जर आडीला वगैरे आंबे म्हणजे रायवळी आंबे वगैरे ठेवायचे असतील तर तुम्हाला ते झेललेलेच आंबे पाहिजेत. आता काय झालं की ह्याची जी साल आहे ती खूप जाड आहे, खूप मोठ्या प्रमाणात जाड आहे. त्याच्यामुळे एखाद दुसरा आंबा काढताना पडलेला सुद्धा आहे, पण त्याला काही होणार नाही कारण की साल जाड आहे. कधी कधी साल जी असते आंब्याची जी पातळ असते त्याच्यामुळे आंबा फुटण्याचे जे काही चान्सेस असतात ते जास्ती असतात. त्याच्यामुळे आपण ते आडी घालू शकत नाही, आंबे कुसायला लागतात. जो काही देठ आहे त्या देठावरती आंबा जो असतो तो कुसायला लागतो त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने आपण रायवळी आंबे छानपैकी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. आता कसं आहे माहिती आहे का, रायवळी आंबे चुपायची जी मजा आहे ना ती कलमी आंब्यांमध्ये नाही. कलमी आंबे छानपैकी तुम्ही कापून खाऊ शकता, पण रायवळी आंबे चुपताना एक नंबर लागतात आणि जी टेस्ट असते ना ती काहीतरी वेगळीच असते. त्याच्यामुळे रायवळी आंब्यांमध्ये ती जी मजा आहे ना, कसं आहे माहिती का, प्रत्येक आंब्यांमध्ये ती मजा आहे. जशी चवीला बघायला गेलं तर हापूस वगैरे पण खूप छान लागतो, पण रायवळी आंबे पण तितकेच चांगले लागतात आणि चुपून खाल्ले तर त्याहून भारी लागतात. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या आपल्या कैऱ्या आहेत. याच्यामध्ये ऑलरेडी आधी आंबे होते ते मी पिकले जसे आपण ते खात गेलो तसे कमी झाले. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी परत आडी टाकलेल्या रायवळी आंब्यांची आडी आहे आपली ही. तर बघा रायवळी आंब्यांची पण आडी मोठ्या प्रमाणात टाकली जाते, कारण रायवळी जे आंबे आहेत ना ते आडीला खूप चांगले उतरतात, पिकतात मस्त आणि खूप टेस्टी लागतात. तर अशा ह्या टोपल्या तुम्हाला फक्त आणि फक्त कोकणात बघायला मिळतील. आपल्या आंब्यांचा पण एक काकांचा मी आमच्या इथल्या काकांचा एक व्हिडिओ टाकला, तो पण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हारांमध्ये मोठमोठ्या हारांमध्ये आंबे कशा प्रकारे पिकवले जातात, आडी कशी घातली जाते हे तुम्ही बघू शकता. तर बघा मस्तपैकी आपले हे एवढे रायवळी आंबे आहेत आणि खूप मस्त लागतात हे रायवळी आंबे. आणि हे जे जो मी रानामध्ये टेस्ट केला होता ना आंबा, त्याची जी चव होती ना एक नंबर होती. त्याच्यामुळे मला आंबा आवडला. तर हे बघा मी त्या इथे टाकलेले आहेत मस्तपैकी. ह्याचा जो शेप आहे तो पण खूप छान आहे कैऱ्यांचा. बघा रायवळी कैऱ्यांचा जो काही शेप आहे तो खूपच मस्त आहे. आता ही पिकलेली नाही, आता पिकलेली तुम्हाला दाखवते. तर हे बघा ह्याचा जो कलर आहे ना तो थोडा चेंज झाला. आता तुम्हाला ह्याच्यातून दिसते की नाही माहीत नाही, पण थोडा येल्लोइश कलर झालेला आहे. ही एक पिकलेली आहे कैरी. त्याच्यानंतर अशी नरम पडते, त्यातूनच कळतं की कैरी पिकले की नाही पिकले. हा दुसऱ्या आंब्यावरचा आंबा आहे, ही पण कैरीच आहे म्हणजे रायवळीच आंबा आहे हा. ही पण आता थोडे सगळे आंबे नरम होत चाललेले आहेत. तर हे सगळे तयार आहेत, अजिबात कोणताही आंबा जून म्हणण्यापेक्षा कोवळा नाही आहे, सगळेच जून आंबे आहेत. तर अशा पद्धतीने आमच्याकडे रायवळी आंबेसुद्धा असे पिकवले जातात. अजून पाऊस वगैरे आलेला नाही तर पाऊस वगैरे आला ना, वादळ वगैरे, की सगळे जे आंबे असतात ना, रायवळी आंबे असतील नाहीतर कलमी आंबे असतील, कलमीपेक्षा रायवळी आंबे पडायला हलके असतात त्याच्यामुळे पटकन पडतात. खूप रासच्या रास पडलेले असते, पण यंदा आंबे खूप चांगले आहेत आणि मजा येते खायलासुद्धा. तर इकडे बघा छानपैकी आपली ही
आडी छान घालून झालेली आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नवनवीन व्हिडिओज तुम्ही बघू शकता. तर ह्या रायवळी आंब्यांचे पण साठे घातले जातात. साठे म्हणजे काय, तर आंबापोळी घातले जाते. जसे कलमी आंब्यांचे घातले जाते त्याच पद्धतीने रायवळी आंब्यांची सुद्धा छान अशी आंबापोळी केली जाते. आता तुम्हाला मी आपण जी आडी टाकली होती त्यातलेले आंबे दाखवते. त्यांचा जो काही कलर आहे तो बदलत चाललेला आहे. आता हे जे आंबे आहेत ना, तर त्या जे मी आता रायवळी आंब्यांची आडी टाकले त्याच्यामध्येच हे आंबे होते. तर आता हे बऱ्यापैकी पिकले आहेत. बरेचसे आंबे आम्ही त्यातून खाल्लेले आहेत. हा पण बघा पिकलेला साईडला काढला आहे. तोच आपला त्यातलाच आहे, त्या कैऱ्यांमधलाच. तर आता इकडे बघा तुम्हाला दाखवते मी. आपण जी आडी घातली होती, मी प्रॉपर व्हिडिओ टाकलेला आहे कशी आडी घातली, काय घातली जातं. तर हे बघा आता ह्यांचा जो कलर आहे तो बघा बदलत चाललेला आहे. तर अशा प्रकारे हे आता एक 8-10 दिवसामध्ये मस्त पिकतील आंबे. 8-10 दिवसा म्हणण्यापेक्षा ना 8 दिवसातच चांगले पिकतील, कारण की हीट खूप आहे त्याच्यामुळे. तर बघा कलर कसा बदलत चाललेला आहे. तर अशा पद्धतीने आपले जे काही रायवळी पण आंबे आपण टाकलेले आहेत आडीत, प्लस हा पेंडा आपण त्याच्यावरती टाकणार आहोत. आता हा एक आंबा आहे जो आमच्या आंब्यावरचाच आहे. तुम्ही बघितला असेल आधीचा पण व्हिडिओ. मी तुम्हाला सांगते की त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आंबा तयार कसा होतो झाडावरती, काय त्याचे ट्रिक्स असतात, आंबा तयार झाला आहे की नाही. तर त्या आंब्यावरचे हे आंबे आहेत, त्याला दशेरी आंबा असं म्हटलं जातं. तर हे बघा केवढे मोठे मोठे आता काढून झालेले आहेत आपले. तर ते पण आपण ना आता ह्याच्यातच ठेवणार आहोत आडीमध्ये मस्तपैकी. तर आंबा बघा केवढा आहे आणि तयार पण मस्त आहे बघा, लाल लाल झालेले आहेत. तर ते पण आपण ह्याच्यामध्येच मस्तपैकी ठेवणार आहोत. वरती ठेवणार, कारण की खाली आपले सगळे आंबे आहेत त्याच्यामुळे. हे आता बऱ्यापैकी 2 ते 3 दिवसात पिकणार. आणि मेन म्हणजे आहे ना, कलमी आंब्यांपेक्षा रायवळी आंब्याची जी पिकण्याची जी प्रक्रिया आहे ना ती फास्ट असते. कारण की प्रॉपर आंबा पिकलेला असतो आणि जो काही कालावधी असतो तो लागणार, पिकायचा जो काही कालावधी आहे ना तो कमी लागतो त्याला. जसं आता हे जे आंबे आहेत किंवा कलमाचे आंबे आहेत त्यांना टाईम जातो पिकायला त्याच्यामुळे. तर आता आपण ह्याच्यामध्ये सगळे हे जे दशेरी आंबे आहेत ना ते पण आपण ह्याच्यामध्ये लावणार आहोत. खूप मस्तपैकी असे आपण लावून घेणार आहोत. हे पण एकदम ऑर्गॅनिक आहेत. दरवर्षी लागतो हा आंबा. मेन म्हणजे माकडांनी बघितले ना त्याच्यामुळे राहिले ते आंबे. तर असे आंबे आपण सगळे लावलेले आहेत. तर आता ह्याच्यावरती आपण पेंडा टाकणार आणि तसंच ठेवणार. आणि मग हे रोज आपण जरी आता कसं हे रोज पिकायला लागतील, कारण की सगळे तयार होत आहेत त्याच्यामुळे. सो मस्त शेप आहे. मला मेन म्हणजे याचा ना शेप आवडला आंब्याचा, खूप छान आहे आणि टेस्ट खूप त्याहून भारी आहे. तर एकदम रसाळ आहे. तर हे आपण असे वरतीच ठेवणार आहोत पिकलेले वगैरे. पिकलेले म्हणजे थोडे थोडे नरम झालेत त्याच्यामुळे. तर चला आता आपण ह्याच्यावरती पेंडा टाकून घेऊया. तर आता पेंडा आहे ना हा, तो आपण ह्याच्यावरती टाकणार आहोत.